मंडळींनो, आज मंगळवार, तर मंगळवार निमित्त आई एकविरा माऊलीबद्दल ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. तर श्रद्धा आणि सबुरी आणि मनापासून केलेली आई माऊलीची अगदी श्रद्धाभावानी पूजा आणि मनात ठेवलेली श्रद्धा कशी कामी येते हे याच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर कोळी बांधव नित्यनियमाने मच्छीमारी करण्यासाठी खोल समुद्रात जात असतात. अगदी आईला नामस्मरण करतात आणि सुखरूप घराकडे घेऊन ये असंही म्हणतात. आणि या दृष्टिकोनातून ते खोल समुद्रात आईच्या भरोशावर अगदी आईच्या म्हणजे स्वाधीन होऊन ते खोल समुद्रात निश्चिंत होऊन मासेमारी करण्यासाठी जात असतात. तर असंच एकदा असे कोळी बांधव मच्छीमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेलेले. समुद्रात गेल्यानंतर मच्छीमारी करताना त्यांना वेळेचं भान राहिलेलं नाही. असंच मग वातावरण अचानक बदललेलं, म्हणजे समुद्र अचानक खवळलेला, वादळ वारं वाहू लागलेलं, विजांचा कडकडाट सुरू झाला. म्हणजे तुम्ही विचार करा, खूप भयावह परिस्थिती असू शकते नाही का. चारी बाजूनी जेव्हा समुद्र खवळलेला, विजांचा कडकडाट चालू, त्याचसोबत वादळ वारंही चालू, तर मनाची आपली मानसिकता काय असू शकते. तर अशाही परिस्थितीत माझ्या कोळी बांधवांनी आपलं धैर्य हरपू दिलं नाही आणि मनोभावे श्रद्धेने आईला नामस्मरण केलं. आईला प्रार्थना केली की आई माऊली, आम्हाला सुखरूपपणे या संकटातून तू बाहेर काढ. तर मंडळी, आईची काय कृपा की हळूहळू समुद्र जो खवळलेला होता तोही शांत व्हायला लागला. त्याचसोबत वादळ वारंही शमलं आणि जो विजांचा कडकडाट चालू होता तोही शांत झाला. होडी घेऊन मच्छी बांधव म्हणजे माझे कोळी बांधव किनाऱ्यावर आले. आईचरणी नतमस्तक झाले आणि आईला म्हणाले की आई, अशीच तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायम असू दे. कायम आमच्या संकटाला तू अशीच धावत राहा. आणि अगदी श्रद्धाभावाने आईचरणी नतमस्तक झाले. तर आईचरणी नतमस्तक होणं म्हणजे श्रद्धाभाव, म्हणजे श्रद्धा जिथे असेल तिथे संकटाला तारणारी माझी कारल्यागडावरील एकविरा माऊली कायम भक्तांच्या संरक्षणासाठी उभी असते, हे सांगण्याचा या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न केलेला. तुम्ही पण जर कधी कारल्यागडावर गेलेला तर आई माऊलीची अगदी श्रद्धाभावाने, कुठलीही स्वार्थ न ठेवता केलेली श्रद्धा कायम आई तुम्हाला प्रचिती देत जाईल. कारण आई जगतजननी आहे आणि भक्तांच्या रक्षणासाठी कारल्यागडावर दिव्य स्वरूपात विराजमान आहे. तर मंडळींनो, अशाच छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये